शंभरागत आपण आज चर्चा करू 42 दिवसाचे त्याग केले पण आम्ही शिकलोच नाही, न कोणी शिकवणार न आम्ही शिकणार। तर चला शेवबांधवांनो आपण चर्चा करू। मला काही लोकांचं बोलणं आलं की नागेश भाऊ तो असे प्रश्न का निर्माण करत असते, तो का म्हणून लावतो, एखादा विषय घेतो तर का म्हणून, का प्रश्न निर्माण का बरं करतो। तर जर आपण प्रश्न निर्माण केलो नाही तर आपल्याला उत्तर काही सापडणार नाही। तर शेवबांधवांनो आता आपलं जे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य सुरुवात होते, काही लोकांचं खंडित झाले आणि काही सेवक दादांचे कार्य सतत निरंतर सुरू आहेत आणि भगवंत त्यांचे कार्य पूर्ण त्यांना सुखरूप पडू देव हीच भगवंता चरणी आज मी विनंती करतो। आणि चर्चा करायची म्हणजे या ठिकाणी जे मी बोललो आता शेवटच्या टप्प्यात आपलं 42 दिवसाचे त्यागाचे कार्य आले आहे, संपत आलेले आहे आणि आज विषय घेतला आहे 42 दिवसाचे त्याग केले पण आम्ही शिकलोच नाही, न आम्ही शिकणार न आम्हाला कुणी शिकवणार। तर मी असं का म्हणून बोललो असेल, मी असं का बरं बोललो असेल, तर आज 42 दिवसाचे त्यागाचे कार्य सुरू आहे आणि आता आपण हळूहळू शेवटच्या टप्प्यात हे कार्य आपले समाप्त होत आलेले आहेत। 13 तारखेला 41 दिवस होतील, 14 तारखेला 42व्या दिवशी प्रसाद होईल आणि आपण 15 ऑगस्टला षष्ठीचा हवनगाडी एका भगवंताचा प्रकट दिन म्हणून साजरा करणार आहोत। तर आज 42 दिवसाचे त्यागाचे कार्य 41 दिवसाचे त्यागाचे कार्य सुरू आहे आणि या त्यागामध्ये आपण मांसाहार नाही केलं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं, राग नाही केलं, तळलेलं भाजलेलं शिजलेलं बाहेरचं काटलेलं चिरलेलं नाही केलं आणि दुसऱ्याच्या हातचं खाणं पिणं नाही केलं आणि जे जे आपल्याला नियम पाळता येतील आपण ते नियम या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न केला, सुखरूप पाळलो आपण। पण सेवक बांधवांनो ह्या 42 दिवसाचा त्याग केलं म्हणजे होऊन जाईल का? आज कितीतरी लोकांनी 42 दिवसाचा म्हणजे 42 दिवस तंबाखू सुद्धा खाली नाही। कितीतरी सेवक आहे की ज्यांनी या त्यागामध्ये तंबाखू खाली नाही आणि आता त्याग संपला, 15 ऑगस्टचं हवन कार्य पार पडलं की पुन्हा हे लोक तंबाखू खाणार। आज विचार करा, आपण जर 41 दिवस मांसाहार केलं नाही, 43 दिवस मांसाहार केलं नाही तर मांसाहार नाही केलं तर काय फरक पडणार? बाकी ब्रह्मचारी आहे, काही फरक पडत नाही। पण त्या जीवनावश्यक गोष्टी आहेत ह्या आपल्याला पुन्हा खावंच लागेल। आपण राग आणणे 42 दिवस बंद केलं, मग 43व्या दिवसापासून राग आणणे सुरू करायचं का? तर सेवक बांधवांनो मला इतकंच म्हणायचं आहे की बाबांनी जे 42 दिवसाच्या त्यागमध्ये ह्या ज्या ज्या गोष्टीचं बंधन दिलं आहे, याच्यात काही विशेष गोष्टी आहेत, यांचं बंधन दिलं आहे, तर या बंधनचं मुख्य कारण काय असेल? या बंधनचं मुख्य कारण काय असेल? काहीतरी याच्यामध्ये गणित आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत जो आपल्याला पालन करायचं 42 दिवस, याच्यामध्ये काहीतरी आपल्या जीवनाच्या फायदेमंद आवश्यक म्हणजे जीवनाच्या फायद्याच्या गोष्टी आहेत, म्हणून ह्या गोष्टी बाबांनी 42 दिवस आपल्याला बंद करायला सांगितलं, बरोबर? मग ज्या आपल्या फायद्याच्या गोष्टी आहेत, आपल्या जीवनाच्या फायद्याच्या गोष्टी आहेत आणि आपण जे 42 दिवसाच्या त्यागमध्ये आपण त्याचं पालन केलं तर त्यातून काही गोष्टी आहेत आपण आपल्या जीवनात त्या गोष्टीचं पालन करू शकत नाही का? करू शकतो आणि करायलाच पाहिजे। या माध्यमातून आज 42 दिवसाच्या त्याग जे लिखित स्वरूपात आहेत त्यांचा आपण त्याग करत आहोत, जे लिखित स्वरूपात आहेत त्यांचा आपण त्याग करत आहोत। पण ज्या गोष्टी लिखित स्वरूपात नाही त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टीचा आपल्याला जाणीव करावं लागेल। आज या त्यागाच्या माध्यमातून आपण 42 दिवस त्या गोष्टीचं पालन केलं पण जे लिखित स्वरूपात नाही आहे, जसा कुणावर तिथं राग आहेच ना, म्हणजे क्रोध, राग करू नये। आता तो कुटुंबात शेवकात किंवा गावात राग करू नये, रागाचा पाणी करावा पूर्ण आजीवनभर, त्याच्यात कुणाची निंदाबदी करू नये। आपण त्याग करत आहोत आणि निंदाबदी करत आहोत तर काही फायदा नाही। आणि 42 दिवस आपण निंदाबदी नाही केलं आणि नंतर जर आपण निंदाबदी करतोय, कुणाची निंदा करतोय, तर हे आपल्याला आपल्या मार्गातल्या शेवकाला सोबत नाही। आणि आपण कुणाचा वाईट करण्याचा विचार करतोय, म्हणजे आपण जो मोह करतोय कुणाचा वाईट करण्याचा विचार करतोय, हे जे काही अवगुण आहेत या अवगुणांचा त्याग आपल्याला आज जीवन करायचा आहे, पण आपण काही करणार नाहीत। ज्या ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी त्यागायच्या आहेत, म्हणजेच या त्यागाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विचारांचा त्याग करायचा आहे, आपल्या जीवनाला ज्या गोष्टी नुकसानदायक आहेत त्यांचा त्याग करायचा। या 42 दिवसाच्या माध्यमातून एक पहल असते,
एक सुरुवात असते. पण आम्ही फक्त आणि फक्त 42 दिवसवरी आदेश आहे, बाबांनी सांगितलं आहे म्हणून आपण 42 दिवसावरी पालन करतो, 6 महिन्यावरी पालन करतो. पण बाकी आमचा त्याग झाला, हवन कार्य झाला की जैसे थे वैसे. आज मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही त्याग करा, पण तुम्ही स्वतः चिंतन मनन करा या गोष्टींचा चिंतन मनन करा की आपण जेव्हा परमात्मा एकचा सेवक म्हणतो, स्वतःला परमात्मा एकचा सेवक म्हणतो, आणि जेव्हा आपण दुसऱ्या परमात्माची निंदावादी करतोय, त्याचा कुटणखाई करतो, त्याचा द्वेष करतो, त्याचा क्रोध करतो, त्याचा वाईट सोचतो, त्याचा वाईट करण्याचा विचार करतो, आपण जर परक्या आत्म्याची कधी दया घेतली नाही, कधी त्याला साथ दिली नाही, मग परमात्मा एक सेवक कसे झालो आपण 42 दिवसाचा त्याग केलो, पण आपला त्याग सफल झाला का? 42 दिवसामध्येच आपलं त्याग सफल झालं का? आपलं जीवन सफल झालं का या 42 दिवसामध्ये? मला नाही वाटत. कारण आम्ही जेव्हा परमात्मा एक सेवक म्हणतो, स्वतःला जेव्हा परमात्मा एक सेवक म्हणतो, आम्ही स्वतःला परमात्मा एकचा त्यागी सेवक म्हणतो, तर त्याग हा 42 दिवसाचा नाही, तर ज्या गोष्टी आपल्याला त्याग करायला पाहिजेत, या आपल्या मानवी जीवनात त्याग करायला पाहिजे, या गोष्टीचा आपण हा जीवन त्याग करायला पाहिजे. पण आम्ही मोह, माया, क्रोध, म्हणजे लालच, द्वेष, म्हणजे जो काही आहे मत्सर, यांचा आम्ही कधीही त्याग करू शकत नाही. कारण की हा माणूस लालची आहे. मन की धार बडी चंचल चले चौफेर पुढे पल पल. आज आम्ही किती दोषी आहोत. जरी आम्ही त्यागाचे कार्य करत असू तर 42 दिवसांना आम्ही पावन होणार नाही. फक्त ती 42 दिवसाची आमची साधारण आपण एक भाषेत म्हणायला गेला तर ती परीक्षेसारखं आहे. आपल्याला 42 दिवस त्या गोष्टीचा बंधन पाळणे आहे, त्या गोष्टीचा त्याग करणे आहे. पण आपण खरंच त्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी जर आजीवन जर पालन केलं, सर्व सेवकांनी पालन केलं, तर खरंच जो बाबांनी मानव धर्माची जो जैन सांगितलं आहे, मानव धर्म ज्या विषयी सांगितलं आहे, खरा मानव धर्म त्यावेळी स्थापन होईल जेव्हा आम्ही माणुसकीला समजू, परमात्मा एक सेवक या अर्थाला समजू. परमात्मा एक सेवक, आपला सर्वांचा परमात्मा एकच आहे. सर्व जो जीव जंतू प्राणी मानव आहे यांचा परमात्मा एकच आहे. मग आपण सेवक हा म्हणतो, तर परमात्मा सेवक म्हणजे त्या परमात्माचा जो आम्ही सेवक बनलो, तर सेवक से म्हणजे सेवा करणारा, व म्हणजे वचनबद्ध, आणि क म्हणजे कर्मनिष्ठ. जेव्हा आम्ही सेवा करणारे बनू, वचनबद्ध राहू आणि कर्मनिष्ठ राहू, तेव्हा आम्ही खरे परमात्माचे सेवक. नाही तर काम झाला माझा ना काय करू तुझा, वाडीतला दुबारा ना आपापली सुधारा. जर या म्हणीप्रमाणे आम्ही जर या ठिकाणी वागलो, तर दादांनो आम्ही 42 दिवसाचा त्याग फक्त सांगण्यापुरता करतोय, पण जीवनामध्ये त्याचा आचरणात आणण्यापुरता नाही. मी किती सांगणार, बाबा सांगून थकले, मार्गदर्शक सांगून थकतात, मंडळाचे पदाधिकारी सांगून थकतात, जुने मार्गदर्शक, ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक सांगून थकले, पण आम्ही काही बदललो नाही. तर माझ्या सांगितल्यानं, माझ्या बडबडल्यानं काही सुधारणा होणार आहे का? नाही. तरी पण मी बडबड करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याला पटते तो पालन करतो. पण परमात्मा एक सेवक जर खरा आपल्याला अभिमानानं सांगायचं आहे, परमात्मा एक सेवक जर आपल्याला अभिमानानं सांगायचं आहे, तर आपल्याला सेवा करणे शिकावं लागेल, वचनबद्ध राहायला शिकावं लागेल आणि कर्मनिष्ठ राहायला शिकावं लागेल. जेव्हा 3 गोष्टीचं पालन करू तर गर्वानं म्हणू मी परमात्मा एक सेवक. मी काय सांगणार, फक्त सांगत पुरतं झालं आमचं. 42 दिवसाचे त्याग केले, पण आम्ही काही शिकलो नाही. मागच्या वेळेस 42 दिवसाचा त्याग केलं होतं, महिन्याभरात, 8 महिन्यात, 12 वर्षात, 2 वर्षात, 6 वर्षात आम्ही त्याग केलेल्या नियमाला सुद्धा विसरून जातो. जे कागदावर लिहिलेले नियम आहेत त्यांनाही विसरून जातो, आणि आम्ही काय केलं होतं, काय नाही केलं होतं हाही विसरून जातोय. आणि कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला समजण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा आम्ही राहत नाही. आणि आज मीच नाही, कुणीही समजायला, एकामेकाला समजायला तयार नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलं होतं 42 दिवसाचे त्याग केले, पण आम्ही शिकलो नाही, ना शिकणारही नाही आणि आम्हाला कोणी शिकवणारही नाही. कारण की आम्हीच इतके हुशार आहोत की आम्ही कुणाला समजायला खाली नाही. जर माझ्या बोलण्याने कुणाला राग आला असेल तरी चालेल, पण सत्य आहे, आम्ही कुणाचे ऐकायला खाली नाही, आमच्याकडे वेळ नाही. जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या व्हिडिओवर कमेंट करा. मी चांगला बोललो की वाईट बोललो कमेंट करायचं, बिनधास्त कमेंट करायचं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यापर्यंत शेअर करायचं. आणि जर तुम्हाला असा विश्वास असेल की नवीन काहीतरी मी सांगणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. सर्वांना माझा नमस्कार.